ओम शांती. आज 23/9/2025 ची साकार मूल्य आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही योग बलाने काम घ्या. बाबांना कोणत्याही गोष्टीमध्ये विचारण्याची आवश्यकता नाही. बाबा सांगतात, तुम्ही ईश्वरी संतान आहात, मुलं आहात, तर तुमच्याकडनं कोणतेही आसुरी किंवा विकृत कर्म होता कामा नये. बाबा प्रश्न विचारतात, तुमच्या योगाची कमाल काय आहे? तर उत्तर आहे, आपल्या योगाची कमाल हीच आहे की आपल्या सर्व कर्मेंद्रिया योग बलाने शांत होतील. योग बलाशिवाय आत्माही आणि इंद्रियाही पावन होऊ शकत नाही. योग बलाने सर्व सृष्टीही पावन बनते आणि पावन बनण्यासाठी बाबा सांगतात, भोजन सुद्धा योगयुक्त अवस्थेमध्ये बनून योगयुक्त अवस्थेमध्ये खाल्लं पाहिजे. युक्तीने प्रत्येक गोष्ट करा. आपल्या स्वभावाला खूप काही नम्र बनवा आणि नम्र चित्त होऊन चालत राहा. बाबा सर्व मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या तर सांगत असतात. बाबा म्हणतात, मुलांनो, जितकं योग बल तुम्ही वाढवाल तेवढी तुमच्या आत्म्यामध्ये सुद्धा पावर येईल आणि कोणतंही कठीण काम किंवा कोणती कठीण गोष्ट हे तुम्ही सहज ते सहज योगयुक्त अवस्थेने युक्तियुक्त करू शकाल. जसं मराठीत म्हणतात, सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक काम आपलं युक्तियुक्त झालं पाहिजे. समोरचा व्यक्ती सुद्धा नाराज झाला नाही पाहिजे आणि कामही वेळच्या वेळी झाले पाहिजे. बाबा सांगतात की बाबा संगमयुगावर येऊन आपल्या संपूर्ण विश्वाच्या मुलांवरती समर्पण जातात. तर बाबा सांगतात, तुम्ही माझ्यावर किती समर्पण आहात. याचा अर्थ मन, बुद्धी आणि संस्काराने बाबांवर किती समर्पण झालेला आहात, निश्चय बुद्धी झालेला आहात. जे निश्चय बुद्धी असतात ते सदा निश्चिंत राहतात आणि जे निश्चिंत राहतात ते नेहमी बेफिकर बादशाचा अनुभव करतात, सर्व प्राप्ती संपन्न अनुभव करतात. आज बाबाने विशेष जे बाहेर नोकरी करणारे मुलं आहेत, विशेष बाबांनी पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांना आठवण केली की बाबा सांगतात, तुम्ही पोलिसांची सुद्धा नोकरी करा, युक्तीने काम घ्या, नाहीतर तुम्हाला डिसमिस करतील. परंतु बाबाने सांगितलं की आपल्या हातामध्ये लॉ उठवू नका, कायदा घेऊ नका, कारण बाबांनी आपल्याला ज्ञान, योग, धारणा, सेवा ह्या सर्व गोष्टींमध्ये युक्त सांगितलेले आहे. आणि सेवा तर करायचीच आहे, नोकरी तर करायचीच आहे, परंतु युक्तियुक्त होऊन नोकरी करा. बाबा सांगतात, तुम्ही जसे अज्ञानातून अंधकारातून बाहेर आले तसे इतरांनाही तुम्ही अज्ञानातून बाहेर काढा आणि बाबांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी संपूर्णरित्या पार पाडा. कारण बाबांचा आपण उजवा हात आहोत, बाबांचे आपण संपूर्ण मदतगार मुलं आहोत. तर बाबा सांगतात की मी तुमच्यावर जेवढा विश्वास ठेवतो त्या विश्वासाने तुम्ही तुम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण पार करा. कोणत्याही प्रकारची आपल्याकडनं डिससर्व्हिस होता कामा नये. सर्व्हिसमध्ये कोणतेही विघ्न आणता कामा नये, विघ्न पडता कामा नये. कारण बाबांच्या सर्व्हिसमध्ये विघ्न आणणं म्हणजे आपल्या पुरुषार्थामध्येही विघ्न येणं आहे. आणि डिससर्व्हिस मुळे बाबा सांगतात की बाबांच्या मनामधून मुलगा जर उतरला तर परत चढणार नाही. म्हणून बाबा सांगतात की बघा, माझ्या घरामध्ये असलेल्या बांधलेल्या ज्या मुली आहेत, मुलं आहेत, ते मला इतके अंतःकरणाने आठवण करतात आणि बाबाही त्यांना खूप पटीने मदत करतात. तर बाबा सांगतात, जे मुलं निर्बंधन आहे तर त्यांचीही आठवण अशीच वेगाने आणि तेज असली पाहिजे. बाबांची आठवण करताना श्रद्धा, प्रेम हृदयामध्ये असलं पाहिजे.
स्वार्थापोटी किंवा वेळ आली म्हणून बाबांची आठवण नको, तर अंतःकरणापासून बाबांची आठवण केली पाहिजे. बाबा सांगतात की माझे इतके गोड मुलं आहेत की जे 5000 वर्षानंतर मला भेटलेले आहे. अशा मुलांना बाबा किती मधुर आणि सौम्य भाषेमध्ये प्रत्येक गोष्ट समजवत असतात. बाबा सांगतात आता माझे नाव रोशन करणारे तुम्हीच आहात, माझं नाव बाला करणारे तुम्हीच आहात. यासाठी बाबा जी सेवा करतात तेच मुलांनी सेवा करावी. कोणत्याही सेवेमध्ये अहंकार नसावा. बाबांना प्रत्येक पावलामध्ये मुलांनी फॉलो करावं आणि बाबांच्या श्रीमतानुसारच बाबा सांगतात तुम्ही जी विश्वाची बादशाही घेतली ती आता घ्यावी. कोणत्याही गोष्टीमध्ये नाराज होऊ नये. बाबा बाबांचा बाप पण आहे, पतींचा पती पण आहे, गुरूंचा गुरु सद्गुरू पण आहे. तर बाबांना प्रत्येक संबंधाने प्रत्येक स्थानावरती वेगवेगळ्या रीतीने मुलं स्मरण करतील, आठवण करतील, तर बाबांकडनं त्या संबंधांमधून आपल्याला ताकद मिळेल, शक्ती मिळेल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये अडचण येणार नाही. बाबा सांगता जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा तुमच्या हातून कोणते न कोणते उलटे सुलटे कामं होतात आणि मग त्याचा दंड तुम्हाला भोगावा लागतो. बाबा संगमेगावर येऊन आपल्याला ज्ञान चितेवर बसवतात. बाबा सांगतात आता काम चितेवर बसू नका, काम विकाराला जिंका, क्रोध विकाराला जिंका. कारण बाबांनी जो अखोट खजाना दिलेला आहे त्या खजान्याचे तुम्ही विश्वाचे मालिक आणि खजान्याचे मालिक आहात, तर तुम्हाला त्याचा किती नशा पाहिजे. बाबा सांगतात की खुशीचा सागर बाबा आहे आणि त्यामध्ये तुम्ही रोज डुबकी लावता, एकदा तरी स्नान करता, तर तुम्हीही मास्टर खुशीचे भंडार बनले पाहिजे. बाबा सांगतात सगळं काही जाऊ द्या, परंतु तुमची खुशी कधीच जायला नको. कारण खुशी जसा खुराक जीवनामध्ये काहीच नाहीये. ही आपली खूप मोठी प्रॉपर्टी आहे. खुशी ही खूप मोठी संपत्ती आहे. तर ह्या संपत्तीला कधीही घालवू नका. वेळच्या वेळी तुम्ही परिवर्तन करा, स्वतः परिवर्तन व्हा, स्वतः आपल्यामध्ये जीवनामध्ये परिवर्तन घडून आणा. बाबा सांगतात ही दुनिया तर आहेच कनिष्ठ पतित, परंतु आपल्याला स्वतःला श्रेष्ठ बनायचं आहे हे नेहमी बुद्धीत ठेवा. आणि जे काल झालेलं होतं ते चांगलंच होतं, आजही जे होत आहे ते चांगलंच आहे आणि उद्या जे होणार आहे ते याही पेक्षा चांगलंच होणार आहे, असं बुद्धीमध्ये जर तुम्ही ठेवलं तर कोणत्याही गोष्टीची चिंता आणि चिंतन करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. हा जो एक संसार आहे तो अलौकिक आहे, कारण बाबा पारलौकिक पित्याचे हे मुलं आहेत आणि बाबा म्हणजेच आपला सगळा संसार आहे. तर बाबा सांगतात की ह्या संसारामध्ये जी गोष्ट तुम्हाला बघायला मिळते तो एक खेळ समजा आणि खेळामध्ये खेळण्यासाठी वेगवेगळे खिलोने आणत असतात, तसे प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळी खेळणी मिळत आहे असं बुद्धीमध्ये ठेवा. बाबा म्हणतात दिवसेंदिवस तुम्हाला योगाची अग्नी तयार करायची आहे, ज्याला ज्वालारूप योग म्हणतात. आणि त्या ज्वालारूपात योगामध्येच आपण लास्ट फास्ट पवित्र बनणार आहोत. पवित्रताची झलक ह्या योगाच्या अग्नीनेच आपल्याला दाखवायची आहे, कारण योग अग्नीने आपले आत्म्याचे विकर्म विनाश होणार आहे आणि आपली आत्मा संपन्न बनणार आहे. कालचा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस होता, तर त्या दिवसाचं स्वमान पार्वती देवी. पार्वती देवीचा अर्थ आहे पार्वतांमध्ये राहणारी मी आत्मा. तर दिवसभर आत्म्याची स्मृती राहिली असेल. आता आजचा जो दिवस आहे तो आपला दुसरा दिवस आहे आणि आजचं आपलं स्वमान आहे मी आत्मा वैष्णव देवी आहे. मनसा वाचा कर्मणा संपूर्ण पवित्रता. बाबा सांगतात स्वतःही पवित्र राहायचं आहे आणि पवित्रताचं दानही करायचं आहे. दिवसभर आपल्या मनसा वाचा कर्मणावर
संपूर्ण पवित्र राहिली का याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि बाबा सांगतात की आता याच्यावर चिंतन करा की मी आत्मा विषय विकारांपासून मुक्त, दिव्य गुणांना धारण करणारी, दुर्गुणांवर आणि माझ्या पुराण्या स्वभावावर संस्कारावर संहार करणारी मी आत्मा संपूर्ण पवित्रताची देवी वैष्णवी देवी आहे. ह्या सोमानाचा दिवसभर अभ्यास करत आपण संध्याकाळपर्यंत हा संपूर्ण पवित्रतेचा वारसा बाबांनी मला दिलेला आहे. हा अभ्यास आपण सर्वजण करायचा आहे. ओम शांती.